नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अशी रेसिपी बनवणार आहे की ती सर्वांनाच साधी सरळ सोप्या पद्धतीने दाल फ्राय कसा बनवायचा आज हे मी तुम्हाला दाखवणार आहे। हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मस्त असा गरमागरम तडका देऊन आपली दाल फ्राय अप्रतिम बनते की आपण रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमधली दाल फ्राय खाणं सोडून देणार आणि घरची दाल फ्राय आपल्याला खूप आवडेल, मुलांनाही खूप आवडेल। आणि चला तर बघूया दाल फ्रायची रेसिपी। बघा किती मस्त असा खमंग मस्त वास आला आहे आणि खूप छान अशी दाल फ्राय झालेली आहे आपली। मस्त दिसायला पण खूप छान दिसत आहे। आणि ही दाल फ्राय मी कशी बनवली हे जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की माझी ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा। चला तर पाहूया दाल फ्रायची रेसिपी। यासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। ही डाळ आपण 2 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे। बघा मी एकदा धुवून घेतली आहे, परत एकदा धुवून घेत आहे। मस्त धुवून बेसिकली सांगायचं झालं तर आपल्याला आधी याचं वरण बनवून घ्यायचं आहे। हे मी कुकरमध्ये डाळ लावून घेणार आहे आणि याच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। यात थोडं पाणी टाकून घेणार आहे। डाळ जेवढी घेतली आहे त्याच्या 3 पट मी पाणी टाकून घेणार आहे आणि यात चवीनुसार थोडं मीठ टाकून घेणार आहे आणि 1-2 चिमूट हिंग टाकून घेणार आहे आणि थोडी हळद टाकून घेणार आहे आणि हिंग टाकून घेणार आहे। आणि या सर्व गोष्टींनी हळदनी, मिठाने, हिंगाने आपली डाळ खूप टेस्टी बनते। आणि याची आपण 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। बघा याच्या 3 शिट्ट्या काढून झालेल्या आहे आणि याला आपल्याला हलक्या हाताने थोडी रवी लावून घ्यायची आहे। जास्तही स्मूथ पेस्ट नाही करायची आपल्याला, याची थोडंसं लाईटली याला रवी लावून घ्यायची आहे। जास्त बारीक नाही करायचं आपल्याला, कारण आपण दाल फ्राय बनवत आहे। आता इथे आपण फोडणीची तयारी करून घेणार आहे। इथे मी बटरमध्ये फोडणी देणार आहे। तुम्ही तुपातही दिली चालेल, तेलातसुद्धा फोडणी दिली तरी चालेल। इथे बघा मस्त असं मी भरपूर प्रमाणात बटर वापरत आहे। बटरनी आपल्या दाल फ्रायला अप्रतिम टेस्ट येते। तुम्ही इथे तुपाचासुद्धा वापर केला तरी चालेल। यामध्ये मी मस्त जिरे टाकणार आहे। बटर पहिले छान असं गरम करून घ्यायचं आहे। त्यात असं जिरं टाकून घ्यायचं आहे। एक किंवा हाफ टेबलस्पून जिरं टाकून घेत आहे। नंतर थोडी मोहरी टाकून घेत आहे आणि हे चांगली अशी मस्त तडतडून घ्यायची आहे। आपल्याला मस्त तडतडू द्यायची आहे आणि त्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेत आहे। कढीपत्तासुद्धा छान असा तडतडू द्यायचा आहे। फोडणी जर आपली तडतडली नाही तर त्याला चव भाजी आपली खमंग होणार नाही। आणि इथे 1 टेबलस्पून मी लसणाची पेस्ट टाकून घेत आहे। लसूण इथे मी ठेचून घेतलेला आहे। बघा मस्त आपली खमंग जर तुम्हाला फोडणी हवी असेल तर छान मस्त तडतडू द्यायची आहे। पूर्ण एक स्टेपला वेळ द्यायचा आहे। इथे मी 1 वाटी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकला आहे। आता कांद्यालासुद्धा थोडा वेळ द्यायचा आहे। त्यानंतर मी इथे 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे। प्रत्येक स्टेपला आपल्याला थोडा 2-4 मिनिट वेळ द्यायचा आहे, त्यामुळे आपली फोडणी खमंग होते। आणि जर का आपला मसाला आपण कच्चाच राहू दिला आणि त्यानंतर दुसरी इन्ग्रेडियंट्स ॲड करत गेलो तर आपले व्यवस्थित खमंग अशी फोडणी बसत नाही। बघा मी इथे 1 वाटी टोमॅटो टाकलेला आहे बारीक कट केलेला आणि हा टोमॅटो आपल्याला खूप सॉफ्ट होऊ द्यायचा आहे। तोपर्यंत आपल्याला असंच हलवत राहायचं आहे। तोपर्यंत आपण काही मसाले ॲड करून घेणार आहे। इथे मी चवीनुसार लाल तिखट, हाफ टेबलस्पून हळद आणि हाफ टेबलस्पून किचन किंग मसाला टाकून घेत आहे आणि हाफ टेबलस्पून धने पावडर टाकून घेत आहे आणि मस्त हे एकजीव करून घेणार आहे, हलवून घेणार आहे। आणि याला आपल्याला भरपूर असा वेळ द्यायचा आहे, कारण की हे जे आपले जिन्नस आहे सर्व पूर्ण भाजल्या गेले पाहिजे व्यवस्थित। त्याला तेल सुटेपर्यंत, म्हणजे जे बटर आपण टाकलेलं आहे, बटर, तेल, तूप जे काही तुम्ही वापरणार आहे फोडणीसाठी, ते मस्त असं त्याला सुटेपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं आहे। बघा इथे छान असं झालेलं आहे। इथे थोडे कोथिंबीर मी या मसाल्यामध्येच ॲड करत आहे, म्हणजे कोथिंबीरचा सुगंध फ्लेवर खूप छान असा आपल्या फोडणीला बसतो। बघा आणि किती छान असं आपल्या मसाल्याला फोडणीला तेल सुटायला लागलेलं आहे। आणि असं तेल सुटायला लागलं तेव्हा समजून जायचं आपला गोळा भाजून झालेला आहे। त्यामध्ये आपण आपलं
वरण ॲड करणार आहे, म्हणजे जे डाळ शिजवून घेतलेली आहे ते ॲड करणार आहे आणि थोडं पाणी टाकून घेणार आहे. आणि बघा आपली दाल फ्राय बनवून तयार आहे. बस काही स्टेप बाकी आहे फक्त आपलं दाल फ्राय पूर्ण कंप्लीट व्हायला. बघा किती छान असं मस्त आपली दाल फ्राय बनवून तयार आहे. सुगंध पण खूप छान येत आहे आणि अप्रतिम दाल फ्राय झालेली आहे. याला चांगलं दणकून अशी एक आपल्याला उकडी आणून घ्यायची आहे. आणि यामध्ये बघा किती टेक्स्चर बघा किती छान दिसत आहे. बघा तुम्हाला बघूनच अंदाज आला असेल की दाल फ्राय किती अप्रतिम बनवून तयार झालेली आहे. अगदी रेस्टॉरंटमधल्या हॉटेलमधल्या भाजीलासुद्धा ही फेल करणार आहे. नक्की बनवून बघा. इथे मी चवीनुसार मीठ टाकत आहे. मीठ कमीच टाकायचं आहे आपल्याला, कारण आपण आधी वरण शिजवताना ॲड केलेलं आहे. इथे मी कस्तुरी मेथी टाकत आहे. ती हातावर अशी क्रश करून मी इथे ॲड करत आहे. कस्तुरी मेथीचा फ्लेवर खूप अप्रतिम येतो दाल फ्रायला. तुम्ही नक्की कधीतरी दाल फ्राय बनवाल तेव्हा ट्राय करून बघा. कस्तुरी मेथी टाकून बघा. खूप छान आपली दाल फ्राय बनते की तुम्ही कधी न खाल्लेली अशी दाल फ्राय बनेल की मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही. इतकी छान ही दाल फ्राय बनवून तयार होते. मस्त दणकून अशी उकडी काढून घ्यायची आपल्याला दाल फ्रायला. कस्तुरी मेथी मी घरी बनवलेली आहे. कस्तुरी मेथीची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तुम्ही नक्की त्या लिंकला व्हिजिट करा. मी घरीच कस्तुरी मेथी बनवलेली आहे, कारण आपण असं मस्त नवनवीन पदार्थांमध्ये ती ॲड करून त्याचा आस्वाद घेऊ शकतो. तो आपण आता आपली दाल फ्राय बनवून झालेली आहे. आता याला आपण तडका देणार आहे. छान असं तेल तापून घेतलेलं आहे मी गरम. त्यात थोडं जिरं टाकून घ्यायचं आहे, थोडी मोहरी टाकून घ्यायची आहे आणि 1 टेबलस्पून ठेचून घेतलेला लसूण टाकून घेणार आहे मी इथे. आणि 3 ते 4 लाल मिरच्या टाकून घेणार आहे. लाल मिरच्याचा स्वाद अप्रतिम येते तडक्याला. आणि थोडी चवीनुसार कोथिंबीर टाकून घेणार आहे. आणि ही फोडणी, हा तडका आपल्याला आपल्या दाल फ्रायवर द्यायचा आहे. आणि वाह, काय सुगंध आलेला आहे. कस्तुरी मेथीचा फ्लेवर, कोथिंबीरचा फ्लेवर आणि लाल मिरचीचा तडक्याचा फ्लेवर अप्रतिम आलेला आहे. खूप छान आलेला आहे. होप सो की तुम्ही पण याची टेस्ट घेऊ शकला असता, पण ते शक्य नाही आहे. मी फक्त तुम्हाला दाखवू शकते. पण ही अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. आणि मला नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुमची पण दाल फ्राय अशीच झाली का. सो तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. बघा किती छान असं आपली दाल फ्राय बनवून तयार झालेली आहे. आणि प्लीज व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते आणि मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. आणि प्लीज तुम्ही हा व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.